नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्री सिद्धिविनायक मंदिर येथे मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर किसान संकुल येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात अतिकूट व 56 भोगचे कार्यक्रम श्री व सौ तारे यांच्यामार्फत करण्यात आले. त्यानंतर श्री सत्य साई बाबा सेवा समिती सोलापूर यांच्यामार्फत भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. भजनाच्या कार्यक्रमानंतर 508 दीप उत्सव कार्यक्रम महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष आकुडे व इतर पदाधिकारी यांच्यामार्फत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गणेशाची पूजा व माजी नगरसेवक हंचाटे यांच्यामार्फत श्री सत्य साईबाबा यांची आरती करण्यात आली. यावेळी श्री सत्य साईबाबा सेवा समिती सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोली व धाराशिवचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन भैया सिद्धाम व इतर साई भक्त यांच्यामार्फत भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर दीपोत्सवाचे कार्यक्रम करण्यात आले. यावेळी किसान संकुल येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर मंदिरामध्ये 56 भोग व महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं. यावेळी किसान संकुल येथील मंडळाचे विश्वस्त श्री अरुण आकुडे, श्री उटगे, साई भक्त तथा मंडळाचे विश्वस्त तसेच राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचे संचालक श्री संजय घुगरे, श्री कल्याण शेट्टे, श्री दुब्बेवार, श्री टिकले, श्री नरसिंग, श्री विश्वजित दराडे व इतर साई भक्त व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूषिकवाहन गजानना मोदकहर्ता गजानना मोदकहर्ता गजानना विनायका विनायका जय गणराया श्री गणराया जय गणराया श्री गणराया जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोरया जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोरया जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ति मोरया.
सोलापूर प्रतिनिधी श्री संजय घोगरे, संचालक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य।